आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल तो रंगतो या दोन बलाढ्य संघांमधील. एका बाजूला असेल तर रुद्र 11 विपक्ष मराठा वॉरियर संघ. प्रथमतः नाणेफेक जिंकले ते रुद्र 11 संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले आहे ते मराठा वॉरियर संघाला. निर्धारित 4 षटकांचे सामने आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हे असेल या सामन्यांमधील. एका बाजूला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल अब्रार नामक फलंदाज स्ट्रायकिंग तर नॉन स्ट्राईक एंडला दिसेल यश सॉरी गौरेश गौरेश. दोन्ही सलामीची जोडी आपण पाहतोय ती मराठा वॉरियर्स संघाच्या बाजूने. तर गोलंदाजीची धुरा असेल एक वेगवान गोलंदाज यश. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तो यश. पहिला चेंडू सुंदररित्या हाताळलाय. उजव्या यष्टीच्या वरून जाणारा चेंडू. पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू आमच्या स्कोरिंग बुकवर मात्र गणला जातोय. ही सुरुवात रुद्र 11 संघाच्या बाजूने यश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धारित 4 षटकामध्ये कमीत कमी 50 ते 60 हा धावांचा डोंगर उभा करणे हा गरजेचा असेल तो प्रथमतः फलंदाजी करणारा संघच म्हणजे मराठा वॉरियर संघ. एकदा आता मात्र पंच आमच्या बाजूला वळतायत आणि दोन्ही हात मात्र समांतर करतायत. वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला संबोधलं जातंय तोच चेंडू मात्र फेकतोय तो यश. एक अवांतर धाव ही प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच मराठा वॉरियर संघाला मिळते. एका धावेने संघिक धावफलक हा एक या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. आता मात्र एक आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या वरून जाणार. बॅट्समॅनला तो काही समजू शकला नाही. बाकीचा सोपस्कार पूर्ण करतायत ते यष्टीरक्षक गोट्या कारविटेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरा चेंडू मात्र सुंदररित्या हाताळतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी ही यश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फ्रार. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा एक खणखणीत चौकार. तो 5 या धावसंख्येवर पहिलं पॉवर प्लेटचं षटक आणि षटकाचा पुरेपूर फायदा होतो. आता लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला मोठा फटका. चेंडू फरार. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4-4-4. षटकाचा मात्र पुरेपूर फायदा उठवतोय तो अब्रार नामक फलंदाज. बॅक टू बॅक 2 चौकार हे अब्रारच्या बॅटमधनं निघाले आहेत. तिसरा फटका मारता येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार होतोय. पंचांचा इशारा येतो एकाच धावेने हा घोषित जातोय चेंडू आणि एका धावेने सांघिक धावफलक मात्र पोहोचतोय तो 10 या धावसंख्येवर. पहिलं षटक असेल प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा मात्र खेळ संपला. एक चेंडू मात्र असेल बाकी. आता मात्र 8व्या बॅटने मारायचा होता मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र बॅट अँड बॉलचा इथे कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ आदळतो येतो देह यष्टीवर आणि एक चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 10 धावा. पहिलं षटक हे समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती मराठा वॉरियर संघाची धावसंख्या मात्र पोहोचते बिनगड्यांच्या मोबदल्यात 10 धावा.
10 ते 12 पावलाचं रनअप हे असेल अमनचं. पाहू आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी होते या मैदानावर, हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. अजूनही सलामीची जोडी ही मैदानावर असेल ते एका बाजूला अब्रार तर नॉन स्ट्रायकिंगला असेल तो गौरेश. पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा चेंडू कव्हरच्या लॉंग अपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकअप सुंदररीत्या इथे पाहायला मिळतोय. निश्चितच एक धाव निघून जाईल. एका धावेने संघ धाव फलक मात्र हलता ठेवला जातोय. पोहोचतोय तो 11 या धावसंख्येवर, म्हणजेच नेल्सन फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते ती धावसंख्या 11 धावा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता लेग साइडच्या दिशेने, मोठा फटका. मात्र इथे बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा कोणताही संपर्क नाही. चेंडू विसावतोय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये आणि चेंडू हा निर्धाव चेंडू गणला जातोय. सुंदररित्या गोलंदाजी हाताळताना मात्र पाहायला मिळतोय एक वेगवान गोलंदाज, युवा गोलंदाज अमन. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा मोठा फटका मारायचा होता, आडव्या बॅटने खेळायचा होता. मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि एक गडी मात्र इथे गारद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली विकेट किपरिंग ही गोट्या कारवडेकर यांची पाहायला मिळते आणि पहिला वेळेला हा धक्का बसतोय तो मराठा वॉरियर्स संघाला. डीजे तर 11 असताना हा पहिला गडी मात्र गारद होऊन डगआउटच्या दिशेने मार्गस्थ होतोय तो गौरेश नामक फलंदाज. मात्र त्याची जाळ घेण्यासाठी हा नौका फलंदाज दिसतोय आपल्याला प्रणित नामक हा स्ट्रायकिंगला दिसेल. प्रणितचं होम ग्राउंड नेहमी सराव करतात सकाळच्या सत्रामध्ये तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 टाइम सराव करताना आपल्याला पाहायला मिळते. तोच फलंदाज स्ट्रायकिंगला असेल तो प्रणित. सुंदर चेंडू फुल लेंथ ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू. बॅटची मात्र अंतरुणी कट घेऊन जातो. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. घोषित क्षेत्रात एक धाव निश्चितच निघून जाईल. एका धावेने धाव फलक मात्र पुढे वधारतोय. पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवर. दुसरं षटक मात्र असेल हे मार्गस्थ सुंदररित्या हाताळतोय तो अमन नामक हा गोलंदाज. अजूनपर्यंत मोठे फटके मारले नाहीत आणि मोठे फटके मारण्यापासून मात्र वंचित ठेवतोय हा गोलंदाज. थोडस जकडून ठेवलंय प्रणित आणि अब्रार या फलंदाजांना. मात्र सुंदर चेंडू, अति सुंदर चेंडू. अपील मात्र इथे पाहायला मिळतंय आणि पंचांचे बोट हे आकाशाच्या दिशेने. दुसरा गडी मात्र गारद होतोय. दुसरा हादरा बसतोय तो मराठा वॉरियर्स संघाला अब्रार याच्या रूपामध्ये. डीजे सावंतवाडीतील बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातोय तोच फलंदाज उमेश दिसेल आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल प्रणित सावंत. या दोन्ही फलंदाजावर जबाबदारी असेल
की आपल्या संघाला आपला संघ हा कमीत कमी 50 गाठेल यासाठी प्रयत्न मात्र करावे लागतील ते या दोन्ही फलंदाजांना जबाबदारीने खेळावं लागेल. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज मात्र योग्य रीतीने योग्य दिशेने आणि योग्य टप्पा राखत गोलंदाजी मात्र करतायत. सुंदर चेंडू हलक्या हाताने मात्र खेळून काढले. पहिल्या चेंडूवर मात्र सन्मानपूर्वक खेळी ही पाहायला मिळते ते उमेश नामक या फलंदाजाची. बघता बघता 2 षटकाचा खेळ हा मैदानावर समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मराठा वॉरियर्स संघाची धावसंख्या मात्र पोहोचतोय ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. समाप्तीनंतर मराठवाडी संघाची धावसंख्या मात्र पोहोचली ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. सांघिक तिसरं षटक वैयक्तिक गोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजीवर महेश नामक गोलंदाज दिसेल. बघा पाहायचं आहे अजूनही 2 षटक बाकी आणि या 2 षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते चौकार षटकार निघतील का हे पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू सुंदररित्या तो एक उसळी घेणारा चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स तिथे पाहायला मिळतोय आणि प्रणित मात्र तिथे बीट होतोय. चेंडू सरळ विसावतोय तो यष्टीरक्षक घोट्या कारुडेकर यांच्या हातामध्ये. पहिला चेंडू सुंदररित्या मात्र हाताळला आहे तो महेश शिर्के यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची गणना ही स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली 12 धावा. आता मात्र मोठा फटका मारायचा होता मात्र बॅट अँड बॉलचा इथे कोणताही संपर्क दिसत नाही. चेंडू पायावर आदळतोय. आणखीन एक चेंडू हा निर्धाव गणला जातोय. बॅक टू बॅक हे 2 चेंडू निर्धाव फेकण्याची किमया मात्र करतोय तो महेश शिर्के नामक गोलंदाज. धावसंख्या मात्र स्थिर पाहायला मिळते आपल्याला 12 धावा. तिसरं षटक मात्र असेल हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सुंदररित्या चेंडू हाताळतोय योग्य टप्प्यावर मारा करतोय. प्रणित मात्र येते बार बार बीट होतोय आणि बॅक टू बॅक 3 चेंडू हे डॉट टाकण्यात मात्र सक्षम असतोय तो गोलंदाज महेश. निर्धारित 4 षटकांचा सामना 24 चेंडू मध्ये 3 चेंडू डॉट निघताय सलगचे. म्हणजे थोडस विचार मंथन करावं लागेल ते फलंदाजाला म्हणजेच प्रणित याला. निश्चित एका दुक्का जरी धावसंख्या आली तर धावसंख्या थोडी हलती ठेवण्यात मदत होईल. मात्र सगळे चेंडू चौकार आणि षटकाराच्या दिशेने. आता मात्र मिनी हेलिकॉप्टरचा फटका हा प्रणित याच्या बॅटमन बघतोय. अमन मात्र चेंडूवर येतोय अडवतोय फेकी करतोय तोपर्यंत मात्र सहजरित्या ही 1 धाव पूर्ण केली जातील. या 1 धावेने धावफलक मात्र हलतोय 13 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा मात्र खेळ समाप्त होतोय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकच धाव ही घेतली जाते. सुंदररित्या षटक मात्र हाताळतोय तो महेश नामक गोलंदाज. मात्र आडव्या बॅटने मारलेला फटका स्टेट डायव्हचा फटका पाहायला मिळतोय. अमन येतोय झटकन चेंडूवर अडवतोय फेकी करतोय तोपर्यंत आरामात 1 धाव ही संपादन केली जातील. 1 धावेने धावफलक मात्र वधारतोय तो 14 या धावसंख्येवर. थोडीशी सावध सुरुवात संतगतीची सुरुवात ही पाहायला मिळते. मात्र आक्रमक फटके अजूनही बॅट मधून निघत नाही ते उमेश आणि प्रणित यांच्या. आता मात्र मोठा फटका प्रणिताच्या बॅट मधून निघतो. एक खणखणीत हाय अँड हँडसम षटकार. ती योग्य दिशेने योग्य टप्पा मात्र शेवटच्या चेंडूवर एक घणाघाती षटकार मात्र निघतोय तो प्रणित यांच्या बॅट मधून. षटकाराने धावसंख्या मात्र वधारते ती 20 या धावसंख्येवर. शेवटचं षटक असेल अंतिम षटक भैरवी घालणारे षटक
ही कर्णधार जबाबदारी मात्र कोणावर सोपवतो हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. धावसंख्या अजूनही बऱ्या प्रमाणात कमी पाहायला मिळते. अजूनही 2-3 मोठे फटके हे येणं गरजेचं असेल. 40 ते 45 धावांचा टप्पा हा गाठावाच लागेल. एक सन्मानजनक स्कोर करावा लागेल. मात्र शेवटचं षटक अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज गोट्या कारवडेकर. स्लोर चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल होईल का? हो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपतोय. सुरेख झेल जवळजवळ 4 ते 5 पावलं मागे धावून हा झेल टिपला जातोय आणि उमेश यांची पारी मात्र इथे समाप्त होतोय. थोडासा आपल्या फलंदाजीवर नाराज दिसतोय तो उमेश नामक फलंदाज डीजे. मात्र 20 असताना उमेश मात्र माघारी परततोय आणि उमेश यांची जाळ घेण्यासाठी नौका फलंदाज मैदानावर दिसतोय आपल्याला तो संतोष मडगावकर. संतोष मडगावकर यांच्या बॅट मध्ये सुद्धा क्षमता आहे चौकार आणि षटकार मारण्याची. ते क्षमतेचा वापर होईल का हे मात्र पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडू मात्र बाकी असतील. अंतिम षटकातील 1 चेंडूंचा मात्र खेळ समाप्त होतोय. अजून 5 चेंडू मात्र असतील बाकी आणि या 5 चेंडूवर चौकार की षटकार निघतो हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. सुंदररित्या खेळून काढलाय, कट केलाय, पॉइंट गलीच्या दिशेने मात्र एकच धाव. घोषित क्षेत्रात हा चेंडू निघून जातोय. एका धावेने धावफलक मात्र हलता ठेवला जातोय. पोहोचतोय तो 21 या धावसंख्येवर. श्री गणेशा यांचा शुभ अंक 21 आणि संघाची धावसंख्या सुद्धा होते ती 21 धावा. आता मात्र मिनी हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू हा मैदानावरच उडवला जातोय. मात्र इथे एक चोरटी धाव ही प्रणित यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवर. चौथं षटक आणि अंतिम षटक. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा मात्र खेळ समाप्त होतोय. अजून 3 चेंडू मात्र असतील बाकी. आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला सुंदर असा चेंडू मात्र इथे बॅटचा संपर्क नाही. लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव मात्र घेतली जाईल. एका धावे इथे मात्र 2 धावा मिळतात. या 2 धावेने सांगित धावफलक हा पोहोचतोय तो 24 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत सुंदररित्या हाताळलं जातं हे षटक हे गोट्या यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतो. मात्र चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक असेल अमन मात्र झेल घेण्यात अयशस्वी होतोय. सरते शेवटी हा चेंडू मात्र जमिनीला दान होतोय आणि याचंच रूपांतर म्हणून या 2 धावेत होत आहेत. 2 धावेने सांघिक धावफलक मात्र पुढे पोहोचतोय तो 26 या धावसंख्येवर. फक्त 5 चेंडूंचा मात्र खेळ समाप्त होतोय. अजूनही 1 चेंडू मात्र बाकी आणि एका चेंडूवर आसमान दाखवेल का प्रणील हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवे. त्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतो. झेल घेण्याची संधी मात्र झेल सुटतोय. नॉबर्ट मारतीस यांच्याकडनं झेल मात्र सोडला जातोय आणि याचंच रूपांतर म्हणून 2 धावा संपादन केल्या जातील. 2 धाव्याने संघिक धावफलक मात्र पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवर. निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथमतः फलंदाजी करताना मराठा वॉरियर संघ हा 28 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि 29 धावांचं उद्दिष्ट हे प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच रुद्र 11 संघासमोर असेल.
24 चेंडू आणि 29 धावांचं उद्दिष्ट हे कशा प्रकारे पार करेल हे पाहणं गरजेचं. कोणाचं गणित बिघडेल आणि कोणाचं गणित घडेल हे जाणून घेण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र मी बदल करतोय. थोड्या वेळासाठी मी रजा घेतोय. बापूराव धन्यवाद. वेलकम सर. गुरु सर आपल्याला विनंती असेल आपण पुढच्या इनिंगचे समालोचन करावे. धन्यवाद. आहे. चला 29 धावांचं केवळ आव्हान. 29 धावांचं आव्हान एकंदरीत या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 29 धावांचा पाठलाग करण्याच्या हेतूनं रुद्र 11 संघाची सलामीची फलंदाजीची जोडे एका बाजूला दिसतोय गौरव केसरकर आणि दुसऱ्या बाजूला दिसतोय महेश शिर्के. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय वैयक्तिक कोड्यातलं पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन गौरेश. गौरेशचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. मिखिल लट्टे याला लागतोय चेंडू आणि एकंदरीत मिखिल लट्टे थोडासा त्या ठिकाणी दुखापतग्रस्त झालाय. जर मला वाटतं हा कुठला तरी रात्रीचा राग काढला असेल गौरवने मिखिल लट्टेवरती. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावानं धावसंख्येला सुरुवात. 29 धावांचा पाठलाग आणि 29 धावांच्या पाठलागाला खरं तर या मैदानावरती झालेली सुरुवात आपण बघतोय. गौरेश सज्ज होतोय. महेशने या ठिकाणी फ्लिक केलाय. चेंडू चालला स्क्वेअर लेगला. डी महेश फ्रॉम न्यूझीलंड
आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना. धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 2 अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे. चला पुढच्या मॅचच्या पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी या जरा. बाबू स्पोर्ट्स आणि दत्तकृपा स्पार्टन्स. कट केलाय चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. आजच्या दिवसातला तिसरा सामना. दत्तकृपा स्पार्टन संघ नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय ते कळवतील. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा झाल्या 6 धावा. एकंदरीत 29 धावांचा पाठलाग सुरू आहे या मैदानाचा जर एकंदरीत आपण विचार केला तर. बाबू सावंत यांचा संघ कुठेतरी हरवलेला आहे. बाबू सावंत संघातले सर्व खेळाडू आपण एकत्रित या ठिकाणी जमायचा आहे. बाबू सावंत यांचा संघ कुठेतरी हरवलेला आहे. त्याच्या संघातील सर्व खेळाडूंनी एकत्रित जमायचं आहे. एक धाव पुन्हा एकदा जोडली जाते. एकंदरीत धावसंख्या 6 चेंडूंचा अर्थात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 29 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 8 अशी धावफलकावरती लागली आहे ती रुद्र 11 संघाचे. दर्शक चाहते हैं कि डी महेश गेंदबाजी के लिए आए. 8 रन बिना कोई विकेट खोए पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 29 रनों की जवाब में जो कि खेलती हुई इस दूसरे प्रतियोगिता के इस दूसरे मुकाबले में रुद्र 11 बनाम मराठा वॉरियर्स इन दोनों टीमों के बीच में चलता हुआ यह मुकाबला आज के दिन का यह दूसरा मुकाबला. और पहले बल्लेबाजी की थी मराठा वॉरियर्स टीम ने और निजी 4 ओवर में 28 रन बनाए थे. 29 रनों का लक्ष्य रखा था और 29 रनों की जवाब में पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 8 रन बिना कोई विकेट खोए यह रन संख्या. दूसरी ओवर की शुरुआत मैदान के भीतर होती हुई और दूसरी ओवर के मोर्चे के ऊपर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर साईराज ये गेंदबाज दिखाई देते हुए सामना करेंगे साईराज की गेंदबाजी का महेश शिर्के नाम के बल्लेबाज. दूसरे ओवर की शुरुआत 1 रन के साथ और स्ट्राइक एंड के ऊपर तैयार होते हुए गौरव केसरकर. गौरव ने पुल का यह स्ट्रोक खेला. गेंद जारी है यहाँ पर डिक्लेयर जोन में. केवल 1 रन मिलेगा गौरव के बल्ले से निकलते हुए. दर्शक चाहते हैं डी महेश गेंदबाजी के लिए आए. डी महेश कब गेंदबाजी करेंगे ये तो सोचने वाली देखने वाली बात होगी. अगर प्रणीत सावंत ने गेंद उनको सौंप देनी ये बेहद जरूरी. 10 रन. पुल किया फिर एक मरतबा डिक्लेयर जोन में गेंद जाएगी. केवल मिलेगा एक शॉट के ऊपर केवल 1 रन महेश शिर्के को. 1 रन की बदौलत रन संख्या और आगे बढ़ी. रन संख्या जा पहुंचे 11 के ओवर पर. 29 रनों के जवाब में अंपायर की ओर से गेंद की मांग की जा रही है. दूसरी गेंद यहां पर सुपुर्द की जाए. गेंद आ रही है वापस मैदान के भीतर. पहले 3 गेंदों के ऊपर 3 सिंगल्स. इस ओवर के बारे में अगर कहा जाए तो रन संख्या 11 के योग पर 29 रनों के जवाब में एक अच्छा हेल्दी स्ट्राइक रेट बना के रखा है इस मैच में.
ड्राइव किया ऐसे ड्राइव किया ऑन साइड में मिड विकेट के क्षेत्र में गेंद चली गई। पहला रन तो तेजी से पूरा किया, दूसरे की मांग जरूर रहेगी लेकिन केवल एक रन से संतुष्ट। स्लोअर वन गेंद, चेंज ऑफ पेस इसे कहा जाता है। इस धरती की गेंद जो कि हर वक्त परेशानी खड़ी करती है बल्लेबाजों को शॉट खेलने में, और उसी धरती की गेंद लगभग नाकामयाबी यहां पर हासिल होती हुई जो कि बल्लेबाज महेश को ये गेंद खेलते हुए। नतीजा आपके सामने, गेंद चली गई डॉट। पहली 4 गेंदों के ऊपर 4 सिंगल आने के बाद 5वीं गेंद इस ओवर की जो कि डॉट, जिसकी समाप्ति होते हुए रन संख्या 12 के योग पर 29 रनों के जवाब में। कट के ऐसे गेंद जा रही वहां पर बैकवर्ड्स पॉइंट दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद है अबरार, मेरे ख्याल से अबरार नहीं है वहां पर, दूसरा खिलाड़ी है मौजूद। उन्होंने इस गेंद को रोका, वापस किया, तब तक 1 रन लेने का मौका। तो कुल मिलाकर 2 ओवरों का खेल पूरा हुआ है और 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 29 रनों के जवाब में 13 रन बिना कोई विकेट के, 16 रनों की और आवश्यकता बची हुई 12 गेंदों के ऊपर, 12 गेंदे और 16 रनों की आवश्यकता। एक अच्छा मुकाबला, कड़ा संघर्ष मैदान के भीतर, और सहवाग है तो सब मुमकिन है। 12 गेंदों के ऊपर 16 रनों की आवश्यकता, और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर प्रणीत सावंत तैयार होते हुए, और प्रणीत की गेंदबाजी का सामना करेंगे जो कि स्ट्राइक एंड के ऊपर महेश शिर्के। पहली गेंद के ऊपर उठाकर खेला हुआ स्ट्रोक, गेंद हवा में, कैच के नीचे खिलाड़ी है और इस कैच को उन्होंने छोड़ लिया। मेरे ख्याल से आदर्श थे और आदर्श को आदर्श कैच लेना चाहिए था, लेकिन वो कैच उन्होंने छोड़ दिया है। यह मैं कहूंगा ये कैच नहीं, आपने मैच छोड़ दिया भाई। 2 रन मिले इस शॉट के ऊपर और 2 रन के बदौलत रन संख्या 14 के ऊपर पहुंच गए। फिर एक मरतबा फुल टॉस गेंद, गेंद फिर एक मरतबा हवा में, इस मरतबा डी महेश से गलती, ऐसी गलती डी महेश से यहाँ पर हम नहीं होगी ऐसा जानते हैं, लेकिन डी महेश ने यहाँ पर गलती की है। 2 रन फिर से मिलेंगे और 2 रन के साथ रन संख्या जो कि 17 के ऊपर 29 रनों के जवाब में, और केवल 12 रनों की आवश्यकता बची हुई 10 गेंदों के ऊपर। दस गेंदे 12 रन। अभी ये इक्वेशन इस मैच का, लेखा जोखा इस मैच का, क्या मैच था। पहला मैच हमने देखा था लगभग 48-50 रनों का, और ये दूसरा मैच लो स्कोरिंग का मुकाबला 28-29 रनों का, और 29 रनों की जवाब देते देते यहां पर पसीने छूटे हैं जरूर जो कि रुद्र 11 टीम के। और 10 गेंदे 12 रनों की आवश्यकता, महेश शिर्के स्ट्राइक एंड के ऊपर तैयार। एक अच्छी गेंद की समाप्ति होते हुए ब्लॉक होल में जड़ में डाली हुई गेंद, जिसे गेंदबाज का ब्रह्मास्त्र कहा जाता है, उस ढांचे की एक गेंद जो कि प्रणीत ने डाले, जिस पर कोई वहां पर जवाब नहीं मिला महेश से। नतीजा आपके सामने, गेंद जो कि डॉट चली गई, रन संख्या वही की वही रुकी हुई 17 के योग पर बिना कोई विकेट खाए, और 12 रनों की आवश्यकता बचे हुई 9 गेंदों के ऊपर। फिर एक मरतबा एक अच्छी गेंद, लेकिन जैसे ही बीट हुए बल्लेबाज वैसे ही बीट हुए विकेट कीपर। 22 के रूप में 1 रन का इजाफा होता हुआ टीम को, और इस 1 रन के बदौलत रन संख्या जो कि 18 के योग पर बिना कोई विकेट खोए
नए बल्लेबाज जो कि पहले विकेट का पतन होने के बाद नए बल्लेबाज मैदान के भीतर जाते हुए रुद्र 11 टीम के लिए ऋषिकेश यानी कि गोटा कारूड़ेकर। टीम को और जरूरत 11 रनों के बची हुई मेरे ख्याल से 7 गेंदों के ऊपर 7 गेंदे और 11 रनों की आवश्यकता। ये 11 रन मैं तो कहूंगा डी महेश अगर गेंदबाजी के लिए आते हैं मैदान के भीतर तो 11 रन रोक पाने में वो मेरे ख्याल से कामयाब जरूर रहेंगे, लेकिन कैप्टन ने उनको गेंद देनी चाहिए आखिरी ओवर के लिए। 11 रनों की आवश्यकता, 7 गेंदों का खेल शेष और स्ट्राइक एंड के ऊपर ऋषिकेश कारोड़ेकर। फुल टॉस गेंद आड़े बल्ले के साथ खेला हुआ स्ट्रोक डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद। जैसे ही ऋषिकेश आए वैसे ही वापस चले गए, गोल्डन डक का शिकार होते हुए और वापस खेमे की ओर लौटते हुए। और एक विकेट का पतन, दूसरे विकेट का पतन, रन संख्या वही की वही रुकी हुई 18 रन 2 विकेट के नुकसान के बाद और 11 रनों की आवश्यकता बची हुई 6 गेंदों के ऊपर। डीजे वास की जा रही है, बॉटल लेके आए अमन, नहीं तो आपको 500 रुपए का फाइन मिलेगा। 6 गेंदे 11 रनों की आवश्यकता और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर अंतिम ओवर लेकर संतोष मडगांवकर। मैं बात कर रहा था डी महेश के बारे में, लेकिन कप्तान ने गेंद सौंपी है वहां पर संतोष मडगांवकर के हाथों में। स्ट्राइक एंड के ऊपर गौरव एक विस्फोटक बल्लेबाज के हैसियत से जाने जाते हैं, वो गौरव केसरकर स्ट्राइक एंड के ऊपर तैयार होते हुए 6 गेंदों के ऊपर 11 रनों की आवश्यकता और संतोष मडगांवकर बॉलिंग एंड के ऊपर तैयार होते हुए अपने निजी कोटे का पहला और टीम की तरफ से आखिरी यानी कि चौथा ओवर लेकर। थोड़ी सी फील्डिंग में बदलाव आपको दिखाई देते हुए डी महेश डीप में थे, उनको 30 सर्कल के अंदर बुलाया है। संतोष मडगांवकर ने कवर्स के क्षेत्र में उनको बुलाया है और तैयार होते हुए अपने ओवर की पहली गेंद लेकर, पहली गेंद के ऊपर जगह बनाकर खेलना चाहते थे। इनसाइड आउट का स्ट्रोक, थोड़ी सी जगह बनाई थी स्ट्रोक खेलने के लिए और ऑफसाइड की दिशा में खेलना चाहते थे गौरव केसरकर, लेकिन इस प्रयास में वो नाकामयाब रहे। गेंद आपके सामने निकलती हुई डॉट और इक्वेशन बदलता हुआ 5 गेंदों का खेल शेष है और 5 गेंदों में चाहिए जीत के लिए 11 रन। इस बार खेला हुआ स्ट्रोक, फंसा हुआ स्ट्रोक, कैच की संभावना, कैच के नीचे खिलाड़ी लेकिन कैच को ले नहीं पाए और नतीजा आपके सामने 2 रन आसानी से दौड़कर यहां पर पूरे के लिए। अगले गेंद के ऊपर खेला हुआ स्ट्रोक डीप स्क्वायर लेग की दिशा में सीधे विकेट के पतन होता हुआ सीधे फील्डर के हाथों में खेला, जो कि गौरव केसरकर ने। इक्वेशन अब फिर बदलता हुआ 3 गेंदों का खेल शेष है और 3 गेंदों में रन चाहिए 9 ये मैच जीतने के लिए। और अमन ये नए बल्लेबाज मैदान के भीतर जिनको 500 रुपए की पेनल्टी लग चुकी है। अमन आपको चुराई है इसलिए आपको 500 रुपए का पेनल्टी लगा है यहां पर। 3 गेंदे 9 रनों की आवश्यकता। अमन और दूसरी तरफ जयंत नावलकर, ये बल्लेबाजों की जोड़ी मैदान के भीतर। करीब से देख रहे हैं रुद्र 11 के मालिक संतोष भाई केनेवड़ेकर इस मैच को चाहते थे, वे मैच जीत से 29 रनों का लक्ष्य था, थोड़ा आसान लग रहा था, लेकिन क्या लाजवाब गेंदबाजी मराठा वॉरियर्स टीम के गेंदबाजों के पूरी तरह से यहां पर अपने टीम को इस मैच में वापसी दिलाती हुई। 3 गेंदे 9 रनों की आवश्यकता। आगे निकलकर खेलने की प्रयास, यहां पर डॉट चली गई, वहां पर अमन आउट।
टाइगर अभी जिंदा है। 2 गेंदे और 9 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज जो कि नॉन स्ट्राइकर के ऊपर यश और स्ट्राइक एंड के ऊपर तैयार होते हुए जयंत नावेलकर। 2 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। 2 बड़े हिट की जरूरत है मेरे ख्याल से अगर यह मैच को जीतना है रुद्र 11 टीम को। शायद जब पहले इनिंग में मैच रुका था ऐसा लग रहा था कि रुद्र 11 की टीम आसानी से इस रनों का पीछा कर सकती है, लेकिन क्या लाजवाब गेंदबाजी वहां पर मराठा वॉरियर्स टीम के गेंदबाजों के अपने टीम को यहां पर वापसी दिलाते हुए। जयंत ने खेला हुआ स्ट्रोक कवर की दिशा में। डी महेश वहां पर चाहते तो ग्लेन फिलिप्स के स्टाइल में इस मैच को इस शॉट को रोक पाते थे, लेकिन ग्लेन फिलिप्स उनके चहेते खिलाड़ी नहीं है। 1 गेंद और 7 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए। अगर यह मैच रुको महेश, अभी इधर चल रहा है। क्या हुआ मैच अगर टाई हो जाता है गुरु तो कंपलसरी चेस रहेगा। 1 गेंदों के ऊपर 7 रनों की आवश्यकता, कंपलसरी चेस। यह है इस रूल इस प्रतियोगिता का। लीग स्टेज के मुकाबले के लिए जब नॉकआउट स्टेज के मुकाबले शुरू हो जाएंगे तब सुपर ओवर रहेगा। 1 गेंदों के ऊपर 7 रनों की आवश्यकता थी और इस गेंद के ऊपर खेला हुआ स्ट्रोक। रन तो नहीं कोई मिलेगा। 6 रनों के साथ एक जीत हासिल करते हुए मराठा वॉरियर्स की टीम इस प्रतियोगिता की अपनी पहली जीत हासिल करते हुए इस मुकाबले के बाद एक हाई वोल्टेज ड्रामा यहां पर शुरू होता हुआ। बाबू स्पोर्ट्स बनाम दत्त प्रसाद स्पार्टन्स। स्पार्टन अमन बॉटल लेके आई है। मैं दरखास्त करते रहूंगा दिन भर जब तक आप बॉटल नहीं लेके आते तब तक। टॉस जीता था दत्त प्रसाद स्पार्टन टीम ने और टॉस जीतकर पहले फील्डिंग करने के यहां पर निर्णय लिया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है बाबू स्पोर्ट टीम को। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज जाइए बल्लेबाजी के लिए। और हमारे मित्र करीब के मित्र रोहित दांडेकर गुरुजी जो भी आए हैं उनको हम उनकी बैग सुपुर्द करते हैं। आपकी संस्कार की बैट भी लेके जाइए। यस, अगला मुकाबला कुछ ही देर में यहां पर शुरू होता था। इस मुकाबले के जो मुकाबला होता हुआ बाबू स्पोर्ट्स बनाम दत्त कृपा स्पार्टन्स, इन दोनों टीमों के बीच में क्या होगा इस मुकाबले में। पहले पारी में कितने रन बनाएंगे और कितने रनों का लक्ष्य रखेंगे, जो कि दत्त कृपा स्पार्टन्स टीम के सामने बाबू स्पोर्ट बताने के लिए फिर एक मर्तबा हमारे एक युवा कमेंटेटर मैन फ्रॉम कर्णे कोलसर मिस्टर आयुष देसाई को मैं आमंत्रित करना चाहता हूं और माइक्रोफोन उनके हाथों में सुपुर्द करता हूं। तब तक के लिए कुछ देर के लिए मैं गुरु चिटनेस आप तमाम दर्शकों से विदा लेता हूं। धन्यवाद। वेलकम मिस्टर आयुष देसाई।